गुड मॉर्निंग. तर मंडळी आता आम्ही आलो आहे तुळजापूरला आणि आम्ही रेडी वगैरे झालो आहे. सकाळी 9 वाजता आम्ही इथे पोचलो एक्झॅक्टली. आणि तुम्ही बघू शकता सगळ्या लेडीज किती छान दिसत आहेत सगळ्या साडीमध्ये. आपण आता जाऊ. दर्शनाला किती वेळ लागतो काही सांगता नाही येत आणि गर्दी तर भरपूर दिसते इथे आणि थोडा आवाज पण खुलला आहे माझा आता. आता जाऊ आपण दर्शन करू. ऊन तर खूप जास्त आहे मग ठीक आहे चला. पदर ना काल चटकर होता सारखा. एकदम मोठं प्रोटेक्शन भेटलंय तुला उन्हाचं. अशी पण छान दिसते तू पदर घेऊन. असंच घेत जा रोज. रात्री 1 वाजता निघाल्यानंतर सकाळी 7 वाजता आम्ही तुळजापूरला पोहोचलो आणि मंदिराच्या परिसरातच तुम्हाला आंघोळीसाठी आणि राहण्यासाठी सोय आहे. तर तिथे तुम्ही 2-3 तासासाठी रूम घेऊन फ्रेश होऊन मंदिरात जाऊ शकतात. मी आता तिला बोलले मी ते मला म्हणले मी तुझ्याकडे नंबर कसा काय आला. त्यावर 200 रुपये देणगी दर्शन पास आहे. तर इथे पास काढून मग आतमध्ये जावं लागतं. तर पास काढू आणि मग आतमध्ये जाऊ. आणि जिजूंच्या कोणी तरी ओळखीचे होते तर त्यांना कॉन्टॅक्ट केला होता. तर त्या थ्रू आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. तर इथे जी काही नोटीस लावली आहे 1 ते 5 मध्ये तीर्थ असतं. सकाळी 11 वाजेपर्यंत ते 5:30 वाजेपर्यंत असते. काय भाविका दर्शन चालू असतं आणि भाविकाचे दर्शन उपलब्ध होण्यासाठी गर्दी प्रसिद्धी आणि धार्मिक विधीनुसार चालू असतं असं काय त्यांनी नोटीस लिहिलेली इथे. जाऊ इकडून. तर इथून पुढे गेल्यावरती श्री गोमुख तीर्थ आहे. इकडून जाऊ आपण. आणि मी खूप लहान होती तेव्हा आली होती. मी त्यानंतर आता जे जवळजवळ 10-15 वर्षानंतर येते. तेव्हा सगळे आलो होतो ना ग आपण फॅमिली मेंबर्स. आणि बाबा असताना आमचे आलो होतो आम्ही. तर हे आहे ते गोमुतीर्थ श्री गोमुख तीर्थ आणि इथे ते आंघोळ करतात. आणि आंघोळी करून दर्शनाला ज्यांची कोणाचे नवस असतील त्यांच्यासाठी असेल हे. आणि हे श्री दत्त मंदिर आणि इथून आत जाताना देवीचा प्रवेशद्वार. असं काही परिसर आहे आतला आणि खूप गर्दी आहे. पण आतमध्ये अजिबात तसं गरमी जाणवत नाही आहे. खूप थंड वातावरण आहे. चला रोटीचं सामान घेतलंय देवीचं आणि आता आम्ही निघालोय दर्शनाला. तर मंदिराच्या परिसरात अजून मंदिरं आहेत देवींचे. लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे. मल्हारी मार्तंड मंदिर आहे.
ते मल्हारी मार्तंडाचा अभिषेक चालू आहे, त्यामुळे ते त्यांनी कापड वगैरे लावलं आहे. त्यांनी आतला भस्म काढून आणला आणि ते सगळ्यांना इथे लावत आहे. आता ऑलमोस्ट लाईन संपली. आता मी आतमध्ये जाऊ गाभारात. फक्त आतमध्ये पॉसिबल नक्की शूट करेल मी. वेळेचं ताट पण दिलेत त्यांनी. त्यांच्याकडे सगळं रेडी असतं का? हो सगळं ओटी वगैरे सगळं नैवेद्य आणलं. हो एवढा लांब. इकडे देव याच्यात ते तांदूळच दिसत आहे, देव नाही दिसत आहे. ठेवावे लागतात ना आता काढू ना. असं असं प्रॉपर वाटत संसारी बाई. हा बघतच राहावं असं वाटत होतं ना. मस्त झालं एकदम. तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हतं त्यामुळे शूट नाही करता आलं. नाही ना नाही ना नाही बोललो ना. ते परमिशन घ्यावी लागते आणि ते एंट्री करावी लागते. हां पाहिला का तुझे कसा आहे निवेद्य मागवला का आता काय नाही खूप ब्लर होते ती. आतमध्ये शूट करणं अलाउड नव्हतं त्यामुळे बाहेर फोटो काढू दिले त्यांनी. देवीच्या इथे कॅमेरा अलाउड नाही, तिथे परमिशन घ्यावी लागते. आधी माहिती नव्हतं. ठीक आहे. दर्शन खूप छान झालं आमचं. बाकी देवीचं वगैरे दर्शन घेऊ. तर इथे जे गुरुजी असतात त्यांच्याकडून आपलं दर्शन खूप छान होतं. VIP लाईन वेगळी आहे, आम्ही VIP लाईनने गेलो होतो आणि नॉर्मल जनरल लाईन ती वेगळी आहे, त्याला बराच वेळ लागतो. इथे हे चिंतामणी, डावा नकार, काय सुकनावती, उजवा होकार असं आहे. जाऊ आपण. चला. इथं देवीचं लाईव्ह दर्शन आहे. देवीची बांगडी आहे, तिने हातात घातली आहे. छान. चला आरती करायची. आरती कुठे? इथे का?
तर इथे देवीला नेसलेली वस्त्र प्रसाद म्हणून मिळतील असं आहे. दादा हे काय असतं म्हणजे? तेच. आणि हे कांदे बिंदे का बरं देतात? शिदा आहे का हा? हे नवसाचं असतं का? तर हे जे काही आहे हे नवसाचं आहे आणि ती परडी बदलायची असती तर मग ती परडी अशी बदलली जाते आणि शिदा पाणी दिलं जातं. म्हणजे जसं कांदा वगैरे झालं तसं शिदा देतो तो. कुणाची आरती असती, कोणी दिवे घडवून आणतं, जसं तुम्ही हे बघू शकतात. कोणी डायरेक्ट लग्नावरून पण येतात. आणि आता काही फोटोज वगैरे काढू आणि मग इथे काही पूजा आहे. त्यांनी बसायला लावलं थोडा वेळ, इथे बसू. पुरणपोळी, परत काय आहे, उसळ, भजी, सगळं. कसली? हो, मी त्यांचा नंबर इथे नक्कीच टाकेल. जर तुम्हाला पण तुळजापूरला यायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुमचं दर्शन खूप छान होईल. VIP. मग तेच आहे ना. आणि इकडून गर्दी वेगळी, इकडून लाईनीत वेळ लागतो. हां, म्हणजे आपल्याला पण लागला थोडा टाईम, बट ठीक आहे, एवढा पण नाही लागला. देवीचा नैवेद्य हा सगळ्यांनी खायचा असतो. तुम्हाला म्हणजे घरी न्यायचं असेल तर घरी पण नेऊ शकतात. शिकून घ्यायची जो आता गजरा लावायचं. बघा तर बरं कसं काय लावता येईल, ट्राय करून बघा. कुठेतरी काहीतरी अटकवता येईल का? त्या पिन मध्ये अटकवा. हालून बघतो बरं निघतो का. हो, तुमचं नाव आणि नंबर नक्कीच टाकेल. जर कोणाला यायचं असेल तर त्यांना नक्कीच हेल्प होईल येण्यासाठी आणि दर्शन पण लवकर होईल त्यांचं. तुमचं नाव काय आणि तुमचा नंबर नक्कीच टाकेल मी जिजूंकडनं घेऊन. नाही, मायरा नाही आली. नाही. हो, थँक्यू. हो, पाहिलं दिले म्हणजे साक्षी दर्शन घेऊन आलो. प्रदक्षिणा घालत होतो आम्ही. पार्लर मुंबईचे का? अच्छा. तुम्ही भेटायला आले हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. साक्षी बघ म्हणजे बाय बाय. आलो आणि आज इथे पूर्ण अतिक्रमणच काढलंय त्यांनी, बघू शकतात. आज आपण येणार होतो म्हणून डायरेक्ट अतिक्रमणच काढून टाकलं, बघितलं का? हा, आपण येणार म्हणून. केवढं नुकसान होतं त्याचं, त्यांचं सगळं तोडून टाकलंय.